ओके. डिअर स्टुडंट्स, आपण काल रिॲक्शन ज्या स्टार्ट केल्या होत्या, तिथं आपण मेन्शन केलं होतं हॅलोजिनेशन रिॲक्शन, जे आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. हॅलोजिनेशननंतर आपण पुढची रिॲक्शन काल डिस्कस केली होती, ज्या रिॲक्शनचं नाव होतं फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. पण या फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये आपण फक्त एकच टाईप बघितला, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. ओके, आता या फ्रिडल क्राफ्टचा आपल्याला सेकंड टॉपिक डिस्कस करायचा आहे. ओके, सो या रिॲक्शनला आपण कंटिन्यू करतोय. दिस इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. चला टॉपिकला सुरुवात करतोय. नाउ द रिॲक्शन इज फ्रिडल क्राफ्ट. फ्रिडल क्राफ्ट acylation reaction. Friedel Crafts acylation reaction. This reaction is shown by ether, that is aromatic ether. So how it reacts, how it shows this chemical reaction आपण स्टडी करू. नेहमीप्रमाणे जो आपण इथर यूज करतोय aromatic ether, काल पण आपण तो सेम यूज केला होता aromatic ether, ज्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मिथॉक्सीबेन्झीन और वी कॅन से ॲनिसोल. हा जो मॉलिक्यूल मी इथे लिहितोय याला आपण बोलतो ॲनिसोल. ओके, आता या ॲनिसोलचं जेव्हा आपण असायलेशन करतोय, असायलेशन करण्यासाठी आपल्याला जो कंपाऊंड यूज करायचा होता आपण इथे दाखवतोय CH3 C डबल बॉन्ड O Cl. हा मॉलिक्यूल आपण यूज केलाय. या मॉलिक्यूलला दोन नाव आहेत. एक नाव असं आहे ॲसिटिल क्लोराइड. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज ॲसिटिल क्लोराइड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथॅनोइल क्लोराइड. इथॅनोइल क्लोराइड. ओके, बघा एक्झॅक्टली रिॲक्शन काय होते. ही रिॲक्शन जेव्हा तुम्ही करतात तेव्हा नेहमी तुम्हाला काय लागतं, एक लेविस ऍसिड लागतो जो आपण यूज करतोय अनहायड्रस AlCl3. आता प्रोसेस काय होते, या रिॲक्शनचं जे नाव आहे, रिॲक्शनचं नाव आहे असायलेशन रिॲक्शन. आणि असायलेशनचा मिनिंग असं असतो, असायलेशनचा अर्थ असा आहे की तुम्हाला असिल ग्रुपला काय करायचं, ऍड करायचंय. कुठल्या ग्रुपला ऍड करायचं तुम्हाला, असिल ग्रुप. असिल ग्रुप आपण रिप्रेझेंट कसं करतो, इट इज रिप्रेझेंटेड ॲज C डबल बॉन्ड O R. ओके, हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपला आपण बोलतो असिल ग्रुप. आता इथे बघा ही रिॲक्शन काय होते, हा जो असिल ग्रुप आहे, हा असिल ग्रुप अटॅक करणार आता या ॲनिसोल वरती. हा जो काही ॲनिसोल आहे, या ॲनिसोल वरती अटॅक करणार हा असिल ग्रुप. अटॅक करताना अटॅक कुठे होणार, तर बघा बेन्झीनच्या वरती जो ग्रुप आहे तो आहे अल्कॉक्सी ग्रुप. आणि अल्कॉक्सी ग्रुप हा नेहमी इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे तो बेन्झीनची कुठली पोझिशन ऍक्टिव्हेट करतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट करतो. सो हा जो काही असिल ग्रुप आपण दाखवलाय, हायलाइट केलाय, हा असिल ग्रुप तुम्हाला एकदा जोडायचा आहे ऑर्थो पोझिशनला आणि एकदा तुम्हाला त्याला जोडायचं आहे पॅरा पोझिशनला. असे तुम्हाला दोन प्रोडक्ट दाखवायचे. सो दोन प्रोडक्ट दाखवायचे म्हणून आपण हे कंपाऊंड किती वेळेस यूज करतोय, 2 टाइम्स यूज करतोय. बघा आता प्रोडक्ट कसं फॉर्म होतंय. OCH3 ॲज इट इज, OCH3 ॲज इट इज. या बेन्झीनवरती अटॅक होणार, या बेन्झीनवरती अटॅक होत आहे ऑर्थो पोझिशनला. कुठल्या ग्रुपचा, हा जो आपण इथे हायलाइट केला बघा ग्रुप, हा ग्रुप अटॅक करतोय. कसं लिहायचं त्याला, C डबल बॉन्ड O CH3 प्लस अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे ॲनिसोल. आणि या ॲनिसोलच्या तुम्हाला पॅरा पोझिशनला अटॅक करायचा आहे, पुन्हा सेम C डबल बॉन्ड O CH3. ओके, प्लस आता काही ना काही बाय प्रोडक्ट मिळेल. आता बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तुम्हाला, बघा इथे जेव्हा या पोझिशनला अटॅक झाला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हायड्रोजन बाहेर पडणार. आणि तो बाहेर पडलेला हायड्रोजन, या पोझिशन पासून बाहेर पडलेला हायड्रोजन कंबाईन होतो या Cl सोबत. ओके, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl ॲज अ बाय प्रोडक्ट. आता क्वेश्चन आहे या कंपाऊंडच्या नावाचा. याचं नाव आपण कसं लिहितोय चेक करा. हा जो ग्रुप आहे ना ज्याला तुम्ही हायलाइट करतोय, त्या ग्रुपला बोलतात ॲसेटोफेनॉन. पुन्हा इथे दाखवतोय बघा, हा जो ग्रुप मी हायलाइट करतोय या ग्रुपला बोलतात ॲस्टोफेनॉन. ॲस्टोफेनॉनच्या करस्पॉन्डिंग किती नंबरच्या ॲस्टोफेनॉनच्या करस्पॉन्डिंग किती नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी आहे, सेकंड नंबर. मग या मॉलिक्यूलचं नाव येतं, दिस इज 2 मिथॉक्सी ॲसेटोफेनॉन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 2 मिथॉक्सी ॲस्टोफेनॉन. प्लस अजून एक मिळालाय बघा, हा सुद्धा मी व्हाईट वाला पोर्शन दाखवला तो आहे ॲस्टोफेनॉन. त्याच्या करस्पॉन्डिंग किती नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी आहे, 4 नंबरला. याचं नाव आपण येणार 4 मिथॉक्सी. दिस इज 4 मिथॉक्सी ॲसेटोफेनॉन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 4 मिथॉक्सी ॲस्टोफेनॉन. आता यांच्यापैकी जर क्वेश्चन विचारला की या दोघांपैकी कोण मेजर आहे कोण मायनर आहे, तुम्हाला काय वाटतं कुठलं कंपाऊंड हे मेजर असेल? हर्ष, ऋषिकेश, श्रुती, सृष्टी,
फिनोल मेजर असेल आणि 2 मिथॉक्सिॲसिटोल फिनोल मायनर असेल. करेक्ट, व्हेरी गुड हर्ष. लक्षात घ्या, नेहमी पॅरा प्रोडक्ट कसं असतं, मेजर क्वांटिटीमध्ये असतं. असं का असतं? कारण जे पॅरा पोझिशनला प्रोडक्ट असतं ना, पॅरा प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असते. जे पॅरा पोझिशनला आहे त्याची स्टॅबिलिटी जास्त असते, आणि ज्याची स्टॅबिलिटी जास्त असते त्याचे पर्सेंटेज ऑफ फॉर्मेशन सुद्धा जास्त असतं. म्हणजे हे जे काही 4 मिथॉक्सी आहे याला आपल्याला कन्सिडर करायचं आहे. दिस इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट अँड दिस कंपाऊंड इज ऑप्टेन ॲज अ मायनर प्रोडक्ट. ओके, हे कालचा छोटासा उरलेला एक टॉपिक होता ज्या रिएक्शनचं आपण नाव दिलंय फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. ओके, सो आफ्टर दिस रिएक्शन नाव विल प्रोसीड फॉर द लास्ट रिएक्शन, आणि मग आपल्याला आज एमसीक्यू पण सॉल्व्ह करायचे. अँड दॅट लास्ट रिएक्शन इज नायट्रेशन रिएक्शन. द नेम ऑफ रिएक्शन इज नायट्रेशन रिएक्शन. ओके, खूप इझी रिएक्शन आहे. नायट्रेशन रिएक्शन म्हटलं तर ऑब्व्हियसली नायट्रिक ऍसिड आपल्याला ऍड करायचंय. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला, नायट्रेशन करायचंय म्हणजे आपल्याला काय ऍड करायचंय, नायट्रिक ऍसिड आपल्याला ऍड करायचंय. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO3. बट मी तुम्हाला दरवेळेस काय सजेस्ट करतो की हा जो HNO3, दिस HNO3 कॅन बी रिटन ॲज OHNO2. इट कॅन बी रिटन ॲज OHNO2. अर्थ एकच आहे. चेक करा, नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ऑक्सिजन तुम्हाला सेमच मिळतात. असं का गरजेचं नाही की असं लिहिलं पाहिजे, फक्त रिएक्शन सोपी वाटण्यासाठी आपण तसं लिहितोय. सो सगळ्यात पहिल्यांदा मी इथे यूज करतोय ॲनिसोल. ॲनिसोल आपण इथे रिप्रेझेंट केलाय. बेन्झिनला आपण जोडलाय OCH ग्रुप. दिस इज ॲज युजल ॲनिलिन. हा सुद्धा एक प्रकारचा इथरच आहे. नॉट ॲनिलिन, सॉरी, दिस इज ॲनिसोल. ॲनिलिन नाही, हा कोण आहे, ॲनिसोल आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला नायट्रेशन करायचं ना, इथे आपल्याला नायट्रिक ॲसिड ॲड करायचं. नायट्रिक ॲसिड लिहिताना मी असं लिहितो बघा, OHNO2. आणि हे नायट्रिक ॲसिड जेव्हा रिॲक्ट करायचं असतं तेव्हा तुम्हाला इथे गरज कोणाची असते, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडची. इथे मी ते पण मेन्शन केलंय. आता होतं काय माहिती का, या नायट्रेशनच्या प्रोसेसमध्ये जे काही नायट्रिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड मधला NO2 ग्रुप, हा NO2 ग्रुप अटॅक करणार एकदा ऑर्थो पोझिशनला आणि एकदा अटॅक करणार पॅरा पोझिशनला. म्हणजे मला 2-2 मॉलिक्युल्स लागतील. इथे मी मेन्शन करतोय 2 टाइम्स, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल. ॲनिसोल ॲज इट इज दाखवतोय. दिस ॲनिसोल इज रिमेन ॲज इट इज. ओके, सो याच्या ऑर्थो पोझिशनला अटॅक कोणी केलाय, NO2 ग्रुपने. प्लस अजून एक दाखवायचं तुम्हाला. ओके, इथे आपण मेन्शन करतोय OCH3, आणि इथे पॅरा पोझिशनला अटॅक करायचं आपल्याला NO2 ग्रुपचा. प्लस आता बाय प्रोडक्ट काय मिळेल बघा, आपण या OHचा तर यूज केलाच नाही ना. हा जो OH आहे या केसमध्ये, ओके, इथे जो आपण OH दाखवलाय हा OH आपण वापरलाच नाहीये. असे आपल्याकडे 2-2 OH आहेत. ओके, सो आता होतं काय माहिती का, जेव्हा NO2 ग्रुप, हा NO2 ग्रुप जेव्हा या पोझिशनला अटॅक करत असतो तेव्हा तिथून कोण बाहेर पडणार, हायड्रोजन बाहेर पडणार. H. येस, ॲट द सेम टाइम हा सुद्धा NO2 ग्रुप अटॅक करणार इथल्या पोझिशनला, तिथून सुद्धा कोण बाहेर पडणार, हायड्रोजन. जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, 2 टाइम्स H2. आता क्वेश्चन आहे याच्या नावांचा. सो याचं नाव कसं लिहिलं गेलं पाहिजे बघा. ज्याला मी आता हायलाइट करतो आहे, रेड इंक मी वापरतोय, त्याचं नाव तर आहे ॲनिसोल. ॲनिसोलच्या करस्पॉन्डिंग किती नंबरच्या कार्बनला NO2 आहे, सेकंड नंबर. आपण याचं नाव लिहितोय, दिस इज 2 नायट्रो ॲनिसोल. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 2 नायट्रो ॲनिसोल. आणि हा जो पुढचा मॉलिक्युल आहे यातला हा जो पार्ट ज्याला मी हायलाइट करतोय, शेड करतोय, तो आहे ॲनिसोल. त्या ॲनिसोलच्या करस्पॉन्डिंग कुठल्या पोझिशनला NO2 आहे, 4th नंबर. आपण याचं नाव लिहितोय, दिस इज 4 नायट्रो ॲनिसोल. ओके ओके, ह्या दोघं रिएक्शन समजल्यात का तुम्हाला? हो सर. येस Yes, sir. येस. आणि याच्यामध्ये पुन्हा सेम, जे पॅरा प्रोडक्ट असणार आहे ते पॅरा प्रोडक्ट कसं असणार आहे, मेजर. आणि जे ऑर्थो प्रोडक्ट आहे ते ऑर्थो प्रोडक्ट कसं असणार, ऑब्व्हियसली मायनर असेल. ओके, चला आता या स्लाइड नंतर आपण काही MCQs ट्राय करू, बघूया MCQ किती सॉल्व्ह होते आपल्याकडून. ओके, जवळपास बघूया आता किती MCQ सॉल्व्ह होत आहे. एकच मिनिट.
बरं, तुम्हाला ही फाईल हवी का आता? हे बघा, या साईडला ज्या PPTs दिसत आहे सगळ्या, या फाईल्स तुम्हाला हव्या आहेत का? हो सर, पाठवा ना. पण त्या शॉर्ट आहेत बरं का, म्हणजे थेरॉटिकल पार्ट तुम्हाला काहीच भेटणार नाही त्याच्यामध्ये. मी हो फक्त सर, पाठवून चालेल. देतो, तेवढंच पाहिजे. त्यातलं युजफुल वाटलं तर फॉलो करा, अदरवाईज त्यातलं तुम्हाला काही वापरण्याची गरज नाही. वाटलं तरच यूज करा, अदरवाईज लिव्ह इट. ओके, मी त्याची PDF बनवून तुम्हाला शेअर करून देतो लेक्चर संपल्यानंतर. ओके, आत्ताच कन्वर्ट करून घेतो. चल सर आता, हां बोला. सर फ्रिडलक्राफ्ट आणि नायट्रेशन या 2 रिएक्शन झाल्या का? हो, त्याच एवढ्या डिस्कस केल्या. फ्रिडलक्राफ्ट ओके सर. असायलेशन तर ऑलरेडी आपलं झालंय, तर तुला जमणार आहे. आणि नायट्रेशन ॲज युजल नायट्रिक ॲसिड वापरतो. नायट्रिक ॲसिड आपण लिहिताना आपला नेहमीचं पॅटर्न OH NO2. NO2 ग्रुपचा अटॅक होतोय ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. नेहमीप्रमाणे तेच आहे. असायलेशनचा पण सेम आहे. असिल ग्रुप अटॅक करतोय ऑर्थोला आणि पॅराला. प्रथमेश, क्लिअर आहे ना? हो सर. येस, तेवढंच आहे, बाकी काही नाही. चला, त्याच्यानंतर आता हा पहिलाच MCQ आपण सॉल्व्ह करतोय. तुम्ही MCQ केअरफुली बघा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करत जा. मी तुम्हाला इथे एक्सप्लेन पण करणार आहे. तुम्हाला विलिंगली ज्यांना वाटतं त्यांनी आन्सर द्या. मी ते एक्सप्लेन पण करेल तुम्हाला. ऑप्शन 4. एकच मिनिट. ओके, तुमचं म्हणणं आहे की ऑप्शन 4 ऑप्शन 2. आणि ऑप्शन 2 असं पण काही जणांचं म्हणणं आहे. मला नेमकं तुमचे नाव देत नाही, आन्सर कोणी दिलं ते. ऑप्शन 2 हे आन्सर कोणी दिलंय? प्रथमेश, तू दिलं का? हो सर. येस, ऑप्शन 2 इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि कोणाचं म्हणणं होतं ऑप्शन 4? सर माझा सृष्टी. ओके, आता तू काय मिस्टेक केली बघ. तू मिस्टेक फक्त एवढीच केली की तू क्वेश्चन पूर्ण क्लिअर नाही वाचला. तू फक्त या रिॲक्शन वरती बघितलंय. तू फक्त ही रिॲक्शन सॉल्व्ह केली, पण तू क्वेश्चन नाही वाचलाय. त्यांनी क्वेश्चन काय सांगितलं बघा. व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप आयसोमर ऑफ एक्स? हा जो एक्स तुम्हाला भेटणार आहे ना, त्या एक्सचा तुम्हाला काय शोधायचा आहे? आयसोमर शोधायचा आहे. एक्स नाही शोधायचा, एक्सचा आयसोमर शोधायचा आहे तुम्हाला. आता आधी आपण रिॲक्शन सॉल्व्ह करू. बघा, रिॲक्शन अशी आहे. CH3 CH2I प्लस NaO CH2 CH3. ओके, नेहमीप्रमाणे इथून NaI बाहेर पडणार. NaI बाहेर पडल्यानंतर उरलं काय? CH3 CH2O CH2 CH3. तुम्ही लगेच बघितलं की हो, आपल्याला आन्सर आलं ऑप्शन डी, की जे रॉंग आहे. हा तर फक्त आपण एक्स शोधलाय. या एक्सचा तुम्हाला काय शोधायचा आहे? आयसोमर शोधायचा आहे. आयसोमर कशाला बोलता? ज्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चर वेगळं असतं. मग आता फक्त काय करा माहिती का, याचा मोलेक्युलर फॉर्म्युला तयार करा. याचा फक्त मोलेक्युलर फॉर्म्युला तयार करा. मला हे सांगा, नंबर ऑफ कार्बन किती? टोटल नंबर ऑफ कार्बन 4 आहेत. इथे मिळतोय 4. याच्यामध्ये चेक करा, टोटल नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत? H तुम्हाला मिळणार 10. आणि ऑक्सिजन किती आहे? एकच आहे. आता मी काय केलं माहिती का, सगळे हायड्रोजन एकत्र करून घेतले आणि त्यांनी देताना फक्त काय दिलं माहिती का, त्यांनी देताना OH सेपरेट दाखवलाय, ज्याला मी हवं असं पण लिहू शकतोय, C4H9OH. सो हे आपलं आन्सर आहे. वी गो विथ ऑप्शन 2. ऑप्शन बी इज करेक्ट. आणि नेहमी लक्षात ठेवा, इथर आणि अल्कोहोल हेच एकमेकांचे कोण असतात? हेच एकमेकांचे कोण असतात? फंक्शनल आयसोमर असतात. चला, या क्वेश्चनचा आन्सर आपण टिक करतोय ऑप्शन बी ला. नेक्स्ट, द रिएक्शन सोडियम अल्कोक्साइड प्लस अल्किल हॅलाइड गिव्स इथर प्लस सोडियम हॅलाइड इज कॉल्ड. वर्ड्स रिएक्शन, वर्ड्स फेटिक रिएक्शन, विल्यमसन सिंथेसिस अँड
फिनकिल्स्टेन रिॲक्शन. विल्यमसन सिंथेसिस. Yes, this is called as Williamson synthesis. Alkyl halide reacts with sodium alkoxide. There is a formation of ether. तर ही इथर प्रोड्यूस करणारी कुठली नेम रिॲक्शन आहे? तर दॅट नेम रिॲक्शन इज विल्यमसन सिंथेसिस. प्रथमेश, हाच क्वेश्चन बहुतेक मी आज क्लासमध्ये पण डिस्कस केला होता किंवा सांगितलं होतं. डू रिमेंबर? हो सर. येस. ओके, ही रिॲक्शन कुठली आहे? दिस इज अन विल्यमसन सिंथेसिस. चलो पुढे जाऊया. In which of the following reaction the product is an ether? एक रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते आणि त्या रिॲक्शनचं प्रोडक्ट हे इथर असलं पाहिजे. ऑप्शन्स केअरफुली बघा, मग आन्सर द्या. ऑप्शन 4. करेक्ट. ऑप्शन 4 इज करेक्ट. ओके, आता बघा, इथर तयार करताना तुम्ही काय करता? ही जी रिॲक्शन आहे ना, याच्यातला Cl आणि इकडचा Na, म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं? बाय प्रोडक्ट देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. आता उरलं काय बघा, लेफ्ट हँड साईडला C2H5 आहे, तो पण लिहून टाकतोय. C2H5 हा C2H5 ग्रुप अटॅच आहे, अटॅच करायचं तुम्हाला या ग्रुपला, तो लिहिताना असं लिहितोय OC2H5. हे जे फॉर्म झालं, हे काय फॉर्म झालं? देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथर. या इथरचे दोन नाव आहेत, डाय इथिल इथर किंवा इथॉक्सी इथेन. मग इथर तयार होईल अशी कुठली रिॲक्शन होती? द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन 4. ऑप्शन 4 इज करेक्ट. इन केस एखाद्या स्टुडंटला नाही समजलं तर मला त्यांनी विचारायचं बरं का. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. फेनॉल ऑन हिटिंग विथ NaOH फॉलोड बाय रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड गिव्स. आधी क्वेश्चन वरती विचार करून ठेवा तुम्ही. ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो, पण आधी क्वेश्चनचा विचार करून ठेवा. फेनॉल ऑन हिटिंग विथ NaOH फॉलोड बाय रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड गिव्स ॲरोमॅटिक इथर. ॲरोमॅटिक इथर. आता नेमके बघूया ऑप्शन कुठले दिसतंय आपल्याला. ॲसेटोन, इथर, इथेनॉल अँड ॲसिटिक ॲसिड. मग आता चॉईस कुठली असेल? इथर. इथर. करेक्ट. रिॲक्शन कशी झाली समजून सांगतो. फेनॉलची रिॲक्शन आधी कोणासोबत करायची? NaOH सोबत. ती रिॲक्शन होते कशी बघा. ओके, दिस इज फेनॉल. इट इज गोइंग टू रिॲक्ट विथ NaOH. जेव्हा तो NaOH सोबत रिॲक्ट होतो तेव्हा होतं काय? दिस हायड्रोजन इज गोइंग टू डिस्प्लेस बाय Na, सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ ONa ग्रुप ओव्हर द बेन्झिन. इथे फॉर्म झालं सोडियम फिनॉक्साइड. इथे फॉर्म झालंय सोडियम फिनॉक्साइड. या मॉलिक्युलचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्युल इज सोडियम फिनॉक्साइड. आता हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे त्यांचं काय म्हणणं बघा. फॉलोड बाय रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड. हा जो कंपाऊंड तयार झालाय, या कंपाऊंडची रिॲक्शन कोणासोबत करा? अल्किल हॅलाइड सोबत करा. अल्किल हॅलाइड इज रिप्रेझेंटेड ॲज RX. आता बघा काय होतं एक्झॅक्टली. इकडचा सोडियम कंबाईन होतो या X सोबत, जेणेकरून कोण बाहेर पडतं? NaX बाहेर पडतो. मग आता NaX तर निघून गेलाय, मग उरलेला पार्ट कुठला कुठला चेक करा. उरलेला पार्ट हा असा आहे. ओके, इथे वरच्या साईडला आहे O आणि O ला फक्त काय जोडायचं आहे? R जोडायचं आहे. तर हे जे काही फॉर्म झालंय याला बोलतात ॲरोमॅटिक इथर, किंवा सिम्पली आता आपल्याकडे ऑप्शन कुठला आहे फक्त? इट्स अ इथर. ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Sodium phenoxide reacts with methyl iodide and gives anisole. The reaction is known as. Anyone? Williams reaction. Sorry, not audible. चला सांगा कोणीतरी आन्सर. सर ऑप्शन 2 वाटतंय. ऑप्शन 2 इज करेक्ट. हाऊ ऑप्शन 2 आपण रिॲक्शन सॉल्व्ह करू. काय काय वापरायचंय? सोडियम फिनॉक्साइड. अजून काय घ्यायचंय? मिथिल आयोडाइड. बघा ही रिॲक्शन लिहितो कशी आपण. मी आधी लिहून घेतो आहे CH3I प्लस इथे कोण वापरलाय? सोडियम फिनॉक्साइड. त्याला लिहिताना असं लिहितोय बघा NaO आणि इकडे कोण आहे? बेन्झिन.
याला बोलतो आपण सोडियम फेनॉक्साईड. ओके, आता काय होतं बघा ना, ॲज युजल इथला NaI निघून गेला, इथला NaI निघून गेला, तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळालं, सोडियम ॲडेड. उरलेला ग्रुप जोडून द्या, CH3O अँड दिस बेन्झीन ॲज इट इज. सो मला एक सांगा, हे जे आपण दाखवलंय हे एक प्रकारचं इथर आहे, हे एक प्रकारचं काय आहे, इथर आहे. सो मला एक सांगा ना, तुम्हाला मी विल्यमसन सिंथेसिस काय सांगितलं माहिती का, RX प्लस NaOR there is a formation of ROR प्लस NaX. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कुठली, इट्स अ विल्यमसन. सो त्याच रिॲक्शनच्या बेसवर त्यांनी ही रिॲक्शन तयार केली, दॅट डझंट मॅटर. सो इट्स अ विल्यमसन. समजलं का रे क्वेश्चनचं आन्सर? करा तर रिप्लाय. कोण कोण आहे आता माझ्यासमोर? येस सर. ऋषिकेश, Yes, हर्ष, sir. प्रथमेश, श्रुती अँड सृष्टी. समजलंय? Yes, sir. येस सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. द कंपाऊंड विच हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट इज. तुम्हाला काही कंपाऊंड दिलेले आहेत, त्यांच्यापैकी लो बॉइलिंग पॉईंट कोणाचं असेल असं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, काही ऑप्शन्स मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतोय. ऑप्शन A, B, C अँड D. H2O, दॅट इज वॉटर मॉलिक्यूल, इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल अँड डायमिथिल इथर. कोणाचा बॉइलिंग पॉईंट? ऑप्शन 4. ऑप्शन 4. मला सांगू शकता की ऑप्शन 4 का सिलेक्ट केलं? Why option 4 is correct? लेस चेंज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामध्ये. करेक्ट, करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल किंवा कुठलाही अल्कोहोल, हे तिघं मॉलिक्यूल जे तुम्हाला दिले आहे, दे आर एबल टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. आणि हायड्रोजन बॉन्ड तयार झाल्यामुळे मॉलिक्यूलची स्ट्रेंथ वाढते. स्ट्रेंथ वाढली म्हणजे काय वाढला? मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वाढला, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला. पण इथर असेल किंवा याच्यासोबत अजून तुम्हाला सांगितलं होतं केव्हा तरी, अल्केन्स असतील, इथर असेल, अल्केन असेल, यांच्यामध्ये ॲब्सेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत नाही. आणि हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत नसेल तर मॉलिक्यूलमध्ये स्ट्रेंथ नसते, मॉलिक्यूल इझिली बॉईल होऊन जातो. सो लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचं असणार आहे? ऑप्शन 4. द रिझन इज दॅट ether do not form hydrogen bonding. Next question. The IUPAC name of C2H5O C2H5 सांगायची, ऑप्शन द्यायची पण तसं बघायला गरज Ethoxyethane. नाहीये. ओके, Ethoxyethane. करेक्ट, ऑप्शन द्यायची पण Ethoxy. गरज नाही. इट्स अ इथॉक्सी इथेन. व्हेरी गुड. ओके, द करेक्ट आन्सर इज इथॉक्सी इथेन. इझी होता हा. द सेंट्रल ऑक्सिजन ॲटम इन इथर इज. चला आता हा बघूया कोण सॉल्व करते. sp3 hybridized. करेक्ट, sp3 व्हेरी हायब्रिडायझेशन. गुड, व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली करेक्ट. दिस इज अन sp3 हायब्रिडाइज. अशा टाईपचे क्वेश्चन आपण थोडंसं विसरून जातो बरं का, या टाईपचे क्वेश्चन आपण थोडे विसरून जातो, पण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स असतात, हे सगळे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, ट्रूथ आहे, जे बदलणार नाही कधी. ओके, सो sp3 इज करेक्ट. इथर कॅन एक्झिबिट डॅश डॅश आयसोमेरिझम. इथर कॅन एक्झिबिट डॅश डॅश आयसोमेरिझम. ओके, एक एक बघू. बहुतेक यांच्यातला बघूया, क्वेश्चन नुसार बघू, एक्सप्लेन पण करून देईल मी तुम्हाला. ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट असं म्हणणं आहे तुझं, मेटामेरिझम. ओके, बाकीच्यांनी पण विचार बोथ आहे करायचा. सर, बोथ. बोथ वाला आहे बघा, 1 मध्ये आणि 3 मध्ये डिसाइड करायचं आपल्याला. ओके, द करेक्ट आन्सर इज बोथ 1 and 2. हाऊ विल चेक इट? आधी मेटामेरिझम काय कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा मी एक असा इथर दाखवलाय, CH3 CH2 CH2O अँड CH3. ओके, या इथरमध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत? नंबर ऑफ कार्बन आहेत 4. नंबर ऑफ हायड्रोजन्स किती आहेत? 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 3 10. 10 हायड्रोजन. ऑक्सिजन एकच आहे. हा त्याचा मी मोलेक्युलर फॉर्म्युला लिहून घेतला. आता याच मोलेक्युलर फॉर्म्युला असलेला मी अजून एक इथर तयार करतोय. चेक करा, CH3 CH2O
CH2 CH3. याचा पण मोलिक्युलर फॉर्म्युला चेक करा. यात नंबर ऑफ कार्बन किती आहे 4. नंबर ऑफ हायड्रोजन किती असेल 3 + 2 5 5 + 5 10. ऑक्सिजन किती आहे 1. चेक करा. हे इथर तर वेगवेगळे आहेत पण त्या दोघांचा मोलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आहे. इट मीन्स द कंपाउंड्स विच हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अल्किल ग्रुप्स आर अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. इथे अल्किल ग्रुप अटॅच आहे प्रोपिल, या साईडला आहे मिथिल, इथे आहे इथिल, या साईडला इथिल. मला सांगा वरच्याला आणि खालच्याला कम्पेअर केलं तर अल्किल ग्रुप तुम्हाला सेम मिळत आहे का नाही मिळत आहे. मग ज्या मोलिक्युलचा मोलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे मोलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे पण त्यांना अटॅच झालेले अल्किल ग्रुप्स हे डिफरंट असतात. अशा मोलिक्युल्सला एकमेकांचे बोलतात मेटामर्स अँड दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज मेटामेरिझम. तर तुम्हाला इथरने मेटामेरिझम दाखवला का द आन्सर इज येस. इतर हे फंक्शनल ग्रुप दाखवतात का इतर हे फंक्शनल ग्रुप आयसोमर दाखवतात का. आपण तसा क्वेश्चन याच्या आधी पण सॉल्व्ह केला होता. तर हो, इथर sir. इज फंक्शनल आयसोमर ऑफ व्हॉट. इट इज फंक्शनल आयसोमर ऑफ अल्कोहोल. डेफिनेटली येस. हवं तर एक्झाम्पल घेतो त्याचं एखादं त्याचं पण हवं तर एक्झाम्पल बघू तिथे आपण. समजा मी तुम्हाला एखादा इथर दाखवलाय CH3 CH2O CH3 आणि आता मला सांगा हे जे इथर मी आता ड्रॉ केलंय याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 कार्बन. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन चेक करा किती आहे 3 + 2 5 5 + 3 8 आणि ऑक्सिजन किती आहे एकच आहे C3H8O. हा तर झाला मोलिक्युलर फॉर्म्युला. आता मी हाच मोलिक्युलर फॉर्म्युला वापरून एक नवीन मोलिक्युल तयार करतोय CH3 CH2 CH2OH. मी तयार केलंय अल्कोहोल. आधीचा जो मोलिक्युल होता तो होता इथर. आता जो मी तयार केला तो आहे अल्कोहोल. आता चेक करा या अल्कोहोलमध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे 1 2 3. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन किती 3 + 2 5 5 + 2 6 7 7 + 1 8. ऑक्सिजन तर एकच आहे. बघा पुन्हा तुम्ही काय ऑब्झर्व केलंय यांच्या दोघांचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेत पण इथला फंक्शनल ग्रुप आहे इथर, इथला फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. सो द कंपाउंड विच हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला but they have different functional group. They are called as functional isomer. याचा अर्थ वरच्या एक्झाम्पल्स कडे जर आपण बघितलं तर हे समजतं की इथर्स हे मेटामेरिझम दाखवतात आणि हे जर ही कॉन्सेप्ट समजली तर हे कळतं की हे फंक्शनल आयसोमर्स दाखवतात. याचा अर्थ आपण कोणासोबत जाणं गरजेचं आहे. वी गो विथ ऑप्शन सी. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी किंवा 3 ऑप्शन इज करेक्ट. Next question. The number of metameric ethers possible with formula C4H10O. C4H10O याचा वापर करा आणि तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे इथर्स तयार करून दाखवा. तर किती तयार होतील असा त्यांचा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन तुमच्या समोर आहेत. ऑप्शन 3. ऑप्शन 2. 3. ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 असं म्हणणं आहे. म्हणजे 3 चा आपण तयार करू शकतो. ओके चला आपण तयार करून बघू खरोखर किती तयार होत आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2. दॅट इज आन्सर इज 3. हा तुम्ही काहीतरी 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झाला असेल. हे आन्सर त्याचं आहे. बघूया काय आहे. एक इतर समजा मी असं तयार केला CH3 किती वापरायचे कार्बन 4 कार्बन वापरायचे आपल्याला. सपोज मी असं तयार केलं CH3 CH2O CH2 CH3. कोणीतरी चेक करत राहा याचे नंबर ऑफ कार्बन नंबर ऑफ हायड्रोजन नंबर ऑफ ऑक्सिजन याच्यासोबत मॅच होत आहेत का. तोपर्यंत मी पुढचा ड्रॉ sir. करतो. होत आहेत मॅच. व्हेरी गुड. हो. तोपर्यंत पुढचा आपण ड्रॉ करू. CH3O CH2 CH2 CH3. ऑब्व्हियसली याचे पण होणारच मॅच. 2 तर तयार झाले. 2 तर खूप इझिली तयार झाले. आता मला तिसरा तयार करताना थोडी डिफिकल्टी येते. कोणी सॉर्ट आउट करेल का ही डिफिकल्टी सॉल्व्ह कशी करायची. आयसोप्रोपिल घ्यायचं एका व्हेरी साईडला. गुड व्हेरी गुड. CH3O CH CH3 CH3. बघा या तिघांचाही चेक करा. या तिघांचाही मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला हाच भेटणार आहे. याच्यापेक्षा तुम्ही अजून नवीन काही तयार करू शकत नाहीये. याच्यापेक्षा तुम्ही अजून कुठल्याही प्रकारचं काही तयार करू शकत नाही. सो किती इथर्स तयार केले आपण 3. सो वी गिव्ह ऑप्शन सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट
विल्यमसन सिंथेसिस इज यूज टू प्रिपेअर. ऑप्शनची गरज आहे का सांगा मला. हा सर. बरं चला ऑप्शन पण दाखव. It. Option 1. Diethyl ether. दॅट इज ऑप्शन 1. ॲब्सोल्युटली डायइथिलीन इज करेक्ट. आता हे जे PVC आहे याला बोलतात पॉलीविनिल क्लोराईड. बॅकलाइटला बोलतात फेनॉल फॉर्मल्डेहाइड रेझिन. इथिल अल्कोहोल सगळ्यांना माहिती आहे. तर हे बघा लक्षात घ्या, विल्यमसन सिंथेसिसचा वापर करून तुम्ही फक्त आणि फक्त एकच कंपाऊंड तयार करू शकताय. एकाच फॅमिलीमधलं कंपाऊंड तयार करू शकता जे असणार आहे इथर. आणि या चारींपैकी इथर फक्त एकच दिलाय तुम्हाला. दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. Excess of C2H5OH at 140 degrees Celsius reacts with concentrated sulfuric acid. Then the compound formed is. मी थोड्या वेळ तुम्हाला मुद्दाम ऑप्शन देत नाहीये, तुम्ही त्याच्यावरती थोडासा विचार करा. या क्वेश्चनचा आन्सर काय असू शकते. आन्सरपेक्षा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आधी ते महत्वाचं पार्ट आहे. मी मुद्दाम तुम्हाला थोडंसं ऑप्शन देत नाही लगेच. डायइथिल इथर. There is a formation of diethyl ether. Very good, प्रथमेश. ओके, बघूया ऑप्शन कुठले आहे. ओके, द करेक्ट आन्सर इज डायइथिल इथर. आता हे समजून सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. मला एक सांगा, 140 डिग्री सेल्सिअस आपण केमिस्ट्रीमध्ये शक्यतो डिग्री सेल्सिअस कधी वापरत नाही, त्याने मुद्दाहून तुम्हाला दिलंय व्हॅल्यूला डायव्हर्ट करण्यासाठी. मग तुम्ही याला कन्वर्ट करून घ्या सिम्पल केल्विनमध्ये. सो 273 प्लस 140, बघा ऍडिशन किती येते त्यांची. 413 येते ना. हो सर. ओके, तुम्हाला आठवतं का 413 केल्विन टेम्परेचरला तुम्हाला नेहमी प्रोडक्ट काय मिळतं माहिती का. इथर मिळतं. आणि जर मी हे 443 केल्विन केलंच असतं तर मला प्रोडक्ट काय मिळालं असतं. इथिलीन. अल्किन. Ethanol. नाही, प्रोडक्ट काय मिळालं असतं आपल्याला. अल्किन. बरं एक काम करतो, दोघं रिएक्शन एक्सप्लेन करतो म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा, रिॲक्टंट साईडला मी घेतोय त्यांनी दिल्यानुसार इथिल अल्कोहोल CH3 CH2OH. जर तुम्ही 140 डिग्री सेल्सिअस दॅट इज 413 केल्विन टेम्परेचरचा यूज करत असाल, 413 केल्विन टेम्परेचर, आणि त्यात कोण टाकलंय तुम्ही H2SO4, तर अशा केसमध्ये तुम्हाला हे इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल 2 वापरायचे असतात. हे 2 कसे वापरतोय बघा आपण इथे पुन्हा सेम मी दाखवतोय. इथिल अल्कोहोल OH CH2 CH3. या केसमध्ये काय होतं माहिती का, याच्यामधून वॉटर मॉलिक्यूलचा लॉस झालेला असतो, H2O निघून जातो. मग उरलं काय बघा, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2O CH2 CH3. हे तुम्हाला मिळालं डायइथिल इथर, जे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आपला क्वेश्चन तर सॉल्व्ह झालाय, पण समजा मी हा सेम अल्कोहोल वापरला असता CH3 CH2OH आणि इथे वापरलंय पुन्हा H2SO4, फक्त टेम्परेचर आहे 443 केल्विन टेम्परेचर. तर अशा केसमध्ये होतं डिहायड्रेशन. डिहायड्रेशन कसं होतं बघा, हा आहे अल्फा कार्बन, इथला आहे बीटा कार्बन. अल्फा कार्बनचा तुम्हाला काढायचा आहे OH, अल्फा कार्बनचा काय काढायचा आहे OH, आणि बीटा कार्बनचा कुठला तरी एक हायड्रोजन काढायचा आहे. म्हणजे रिमूव्ह तर कोणाला केलं, वॉटर मॉलिक्युलर रिमूव्ह केलं. सो या अल्फा आणि बीटा मध्ये काय होणार, डबल बॉन्ड तयार होईल. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिन. हा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलचा आयुपीएसी नेम आहे इथिन आणि याचं कॉमन नेम आहे इथिलीन. ओके, सो बरेचसे मुलं मग कदाचित इथिलीन कडे पण गेले असते, पण जर त्यांना टेम्परेचर मधला फरक कळला असेल, कुठल्या टेम्परेचरला काय प्रोडक्ट मिळत आहे, तर डेफिनेटली हा क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह झाला असता. सो तुम्हाला जर इथर हवा असेल तर टेम्परेचर लो पाहिजे 413 केल्विन. तुम्हाला जर अल्किन मिळवायचं असेल तर टेम्परेचर वाढवावं लागेल, तुम्हाला 443 केल्विन लागेल. पण त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, ऑब्व्हियसली डायइथिल इथर. नेक्स्ट क्वेश्चन रीड करा आधी. which of the following pairs of reagent will not form ether? आय थिंक जमेल हा तुम्हाला क्वेश्चन. बघूया नेमका कुठल्या कुठल्या पेअर आहे. फाईव्ह सेकंड.
लेस दॅन 5 सेकंड सॉल्व करा. 5 सेकंडच्या आत क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे होता हा. ऑप्शन फोर्थ. करेक्ट. ऑप्शन 4 इज करेक्ट. हाऊ विल चेक इट? मला एक सांगा, इकडचा ब्रोमिन इकडचा Na हे निघून जातात आणि ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनचं नाव सांगा तर काय आहे? ही रिएक्शन कुठली आहे? विल्यमसन. अकॉर्डिंग टू विल्यमसन Williamson सिंथेसिस synthesis. there is a formation of ether C2H5O C2H5 प्लस कोण बाहेर पडलाय? NaBr. तसं ही पण तर रिएक्शन तीच आहे की नाही? विल्यमसन सिंथेसिस. पण ही कुठली रिएक्शनच नाही आहे अशी. ही कुठली रिएक्शनच नाही आहे. आणि जरी तुम्ही समजा सर NaBr बाहेर काढून टाका, ठीक आहे, तुम्ही NaBr बाहेर काढला, पण तुम्हाला शेवटी इथर मिळतंय का? नाही मिळते. सो ही अशी रिएक्शन आहे जी तुम्हाला इथर प्रोड्यूस करून देणार नाहीये. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी हे तुम्हाला प्रत्येक रिएक्शन तुम्हाला प्रोड्यूस करून देणार आहे इथर. पण हा जो फोर्थ वाला ऑप्शन आहे याच्यापासून तुम्हाला इथर भेटणार नाहीये. ओके, बरं, इथर भेटणार तर काय भेटेल त्याचा पण आपण विचार करू. मोलेक्युल तुम्हाला असं दिसेल CH3 CH2 C डबल, एक मिनिट, डबल बॉन्ड O, एक मिनिट, इथे आपण चुकलो, इथे O दाखवावं लागेल आधी, इथे चुकलं फक्त आपलं. ओके, O C डबल बॉन्ड O H असं तुम्हाला मोलेक्युल मिळतोय. मला कोणी सांगू शकतं का या मोलेक्युलचं नाव काय असेल? मोलेक्युलचं नाव सांगण्यासाठी तुम्हाला आधी या ग्रुपचं नाव माहिती पाहिजे. पुढचं नाव तर खूप सोपं होऊन जाईल. Acyl. नाही नाही नाही. नाही. अं? इथेनॉइक ऍसिड. नाही, इथेनॉइक ऍसिड असं असतं CH3 C तर डबल हे आहे बॉन्ड का ऍसिटेट? नाही. ऍसिड कधी म्हटलं असतं माहिती का? जेव्हा इथे शेवटी कोण आला असता? CH3 आला असता, त्याला बोलतात ऍसिड ग्रुप, याला बोलतात ऍसिड. पण इथे तसं नाही. तर या ग्रुपचं नाव आहे फॉर्मेट ग्रुप. या ग्रुपचं नाव काय आहे? फॉर्मेट. फॉर्मेटला अटॅच कोण आहे? इथिल. मग या मोलेक्युलचं नाव होतं इथिल फॉर्मेट. द नेम ऑफ मोलेक्युल इज इथिल फॉर्मेट. मग इथिल फॉर्मेट हे कुठलं इथर आहे का? नाहीये. दिस इज नॉट इथर. हे तर इस्टर आहे, आपल्याला ते मिळवायचंच नव्हतं. पण ऑप्शन ए, बी, सी या सगळ्या रिएक्शन आपण सॉल्व्ह करतोय अकॉर्डिंग टू विल्यमसन सिंथेसिस. आणि विल्यमसन सिंथेसिस तुम्हाला काय देतं? प्रत्येक वेळेस इथरच देत आहे. सो कोण इथर नाही देत? ऑप्शन 4. सर ते इस्टोर होतं का? येस, दिस इज अन इस्टर. हा सुद्धा एक प्रकारचा इस्टर आहे. हा, इथे इस्टर, सॉरी याला आपण इस्टर का नाही म्हणू शकत माहिती का? फक्त एक कंडिशन आहे की इथे एच नाहीये, पण हे सुद्धा ईस्टर मध्येच काउंट केलं जातं. हे सुद्धा ईस्टर मध्येच काउंट करून जातं. इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ सर ईस्टर. येस. Anisole by reacting with methyl chloride and anhydrous AlCl3 will produces. I think there is a no need of option. ऑप्शन न देता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बरं, रिएक्शनचं नाव तर सांगा. Friedel-Crafts reaction. करेक्ट. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन करेक्ट आहे. फ्रिडल-क्राफ्ट मध्ये पण 2 टाईप आहे. अल्कायलेशन. करेक्ट, अल्कायलेशन. सो अकॉर्डिंग टू फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन माइंड मध्ये रिएक्शन सॉल्व्ह करून टाका. बरं, चला ऑप्शन पण देतो. 2-methoxytoluene. असे ऑप्शन्स मी तुम्हाला दिले. ऑप्शन 3. विच ऑप्शन इज करेक्ट? 3. एक मिनिट, हा क्वेश्चन असाच ठेवा. पुन्हा त्या सेम लिंकला कनेक्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. टाइम संपलाय. ओके, आले का परत सगळे? ओके, बघा, ही रिएक्शन अशी आहे. इथे आपण दाखवलंय OCH ग्रुप, म्हणजे आपण आता सध्या ड्रॉ करतोय ॲनिसोल. ओके, या ॲनिसोल्स मध्ये आपण काय टाकतोय? मिथिल क्लोराइड टाकतोय. मिथिल क्लोराइड दॅट इज CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ
अनहायड्रस AlCl3 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस Cl3. आता मला हे सांगा, या बेन्झिनच्या वरती आहे ऑक्सिजन, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची पेर आहे, रेझोनन्स होईल. कुठली पोझिशन ऍक्टिव्हेट होणार? अर्थ अँड पॅरा. करेक्ट. मग अर्थ अटॅक आणि करताना पॅरा. तुम्हाला दोघं ठिकाणी अटॅक दाखवायचा आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. अटॅक करताना तुम्हाला दोघं ठिकाणी अटॅक करायचा आहे. सो 2 ठिकाणी अटॅक करायचं, मॉलिक्युल किती वेळेस लागणार तुम्हाला? 2 टाइम्स लागणार. हा मिथिल ग्रुप एकदा अटॅक करणार ऑर्थो पोझिशनला, एकदा अटॅक करणार पॅरा पोझिशनला. सो आता पुढे सॉल्व्ह करायची गरज पण नाही. मग सांगा ना आन्सर कुठलं असेल? थर्ड. ऑप्शन थर्ड इज करेक्ट. म्हणजे तुम्हाला एक प्रोडक्ट मिळणार आहे जे ऑर्थो असणार आहे, एक प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे जो पॅरा. त्यांनी फक्त असं काय विचारलं का, विच इज द फॉलोइंग इज ऑप्टेंड ॲज अ मेजर प्रोडक्ट? मेजर विचारलं असतं आपण फक्त पॅराला टिक केलं असतं, पण तसं काही त्यांनी सांगितलंच नाही. मग आन्सरमध्ये तुम्हाला पॅरा पण मिळतंय आणि ऑर्थो पण मिळतंय. मग आपण कोणासोबत जाणं गरजेचं आहे? वी गो विथ ऑप्शन 3. ऑप्शन 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ethers on hydrolysis gives अल्कोहोल. absolutely correct. There is a formation of Alcohol. an alcohol. How we'll see. समजा मी एखादा इथर घेतोय, ज्याचं आपण काय करू? हायड्रोलिसिस. समजा मी इथर असं दाखवलं तुम्हाला, कुठलं पण घ्या, मिथिल घ्या किंवा इथिल घ्या. सपोज मी असं लिहितोय CH3 CH2O CH2 CH3, असं मी तुम्हाला इथर दाखवलं. इथरचं काय करायचंय? हायड्रोलिसिस करायचंय, म्हणजे वॉटर ऍड करायचंय. आता हायड्रोलिसिस काय अशी प्रोसेस नाही की लगेच होऊन जाईल. हायड्रोलिसिससाठी तुम्हाला एक ऍसिडिक मीडियम लागतं. कुठलं पण घ्या, HCl घ्या किंवा H2SO4. जनरली H2SO4 घेता इथे. सो आता काय होतं बघा, हा जो इथर आहे ना, हा एक तर या लेफ्ट हँड साइडने किंवा राईट हँड साइडने या 2 बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करून टाका. कुठला पण एक ब्रेक करा. सपोज मी या साइडचा ब्रेक केला, इथला बॉन्ड आपण काय केला? ब्रेक. आपल्याला 2 पार्ट मिळाले. एक CH3 CH2 आणि दुसरा पार्ट असा आहे O CH2 CH3. काही दिवसापूर्वीच आपण ही रिएक्शन सॉल्व्ह केली होती. आता बघा इथे काय होतंय, ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन हा निगेटिव्ह आहे. तो ऑब्व्हियसली वॉटर मॉलिक्युल मधला पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे हायड्रोजन त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. हा अट्रॅक्ट झाला म्हणजे मला इथे मिळणार आहे अल्कोहोल. इथेनॉल तुम्हाला मिळालं. प्लस याचं काय करायचं? याला हा तुम्हाला OH जोडून द्यायचा. हा OH घेऊन या साईडला. इथे काय जोडायचं? OH जोडायचं. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 मोलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल. आपल्याला कुठलं अल्कोहोल तयार केलं हा क्वेश्चन नाही विचारलाय, पण अल्कोहोल तयार झालं हे महत्वाचं आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन. The correct statement regarding oxygen atom in ether is. ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतोय. ऑल ऑफ द अबव. करेक्ट. ऑल ऑफ द अबव इज करेक्ट. कसं काय आपण डिस्कस करू. हा जो इथर आहे, या इथर मधल्या जो सेंटरचा ऑक्सिजन आहे त्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर आहे आणि इलेक्ट्रॉनची पेअर तो नेहमी काय करणार आहे? डोनेट करणार आहे. इलेक्ट्रॉन पेअर डोनर इज कॉल्ड ॲज लेविस बेस. आणि याच्यापूर्वी आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता की इथर मधला जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचं हायब्रिडेशन काय असतं? sp3. याचा अर्थ हा पण ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे आपल्या नॉलेजनुसार ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 तर 100% करेक्ट आहे. आणि हा दुसऱ्या कोणासोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत नाहीये आणि म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी सुद्धा कशी असते? कमी असते. RO बॉन्ड ROR बॉन्ड ब्रेक करणं कसं थोडं डिफिकल्ट असतं. म्हणजे रिॲक्टिव्हिटी कशी त्याची कमी आहे, कारण भरपूर सारे रिझन आहे. इथर इज नॉट एबल टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. सो लेस रिॲक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. एक तर हे कन्फर्म आहे. समजा तुम्हाला पॉईंट ए बद्दल नॉलेज पण नसेल, पण हे तर शुअर आहे की नाही की हे 2 पॉईंट तर 100% आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना काय म्हणतात? लेविस बेस. आणि त्यातला ऑक्सिजनचं हायब्रिडेशन आपल्याला माहिती sp3 आहे. म्हणजे हे 2 पॉईंट जर 100% करेक्ट आहे तर पहिल्या पॉईंटचं नॉलेज असू द्या किंवा नसू द्या आपल्याला कोणासोबत जाणं गरजेचं आहे? ऑप्शन 4 सोबत जाणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डायइथिल इथर रिॲक्ट्स विथ कोल्ड HI टू गिव्ह. बरं, हा जो टॉपिक आहे ना, हा आपला रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करा. त्या कोल्डचा विचार नका करू. तुम्हाला अंदाज आला असेल आन्सर कुठला असेल किंवा मी तुम्हाला ऑप्शन दाखवून देतोय. तुम्ही विचार करतो पण तुम्ही रिॲक्शन बोथ लिहून ठेवतो. 1 and 2. बोथ 1 and 2. व्हेरी गुड. आपण चेक करूया आन्सर येते की नाही. डायइथिल इथर दाखवतो कसं आपण? CH3 CH2O CH2
CH3. This is diethyl ether. It is going to react with hydroiodic acid HI. It is going to react with HI. अशा केसमध्ये आपण काय केलं होतं बघा. आता हे जे आहे ना, हे इथर एकदम सिमेट्रिकल इथर आहे. बॉन्ड कुठलाही ब्रेक केला तर काही फरक नाही पडत. समजा मी अशा पद्धतीने बॉन्ड ब्रेक केला तर मला 2 पार्ट मिळाले. नंबर 1 CH3 CH2O आणि दुसरा पार्ट मला असा मिळालाय CH3 CH2. आता मला सांगा, या ऑक्सिजनला तुम्ही H आणि I या दोघांपैकी कोणाला द्याल? H. ला. लॉजिकल आहे. इथे H दिला. मग ऑब्व्हियसली हा आयोडीन कोणाकडे जाणार आहे? याच्याकडे जाणार आहे. सो तुम्हाला काय काय मिळालं? तुम्हाला इथिल आयोडाइड मिळालं का? चेक करा. येस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल आयोडाइड. इथिल अल्कोहोल सुद्धा मिळालंय का? येस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल अल्कोहोल. सो दॅट्स वाय वी गो विथ ऑप्शन 3, बोथ 1 and 2. ओके, बघा पुढचा क्वेश्चन काय दिला. Which one of the following are correct product obtained when diethyl ether reacts with hot HI? क्वेश्चन थोडा केअरफुली रीड करा. प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती का? तुम्हाला हा टॉपिक नाही दिलेला आहे. हा टॉपिक तुम्हाला दिला नाही. मागच्या केसमध्ये शब्द कुठला होता माहिती का? कोल्ड, आणि ते आहे हॉट. कोल्ड आणि हॉट कंडिशनला तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. वेगवेगळे म्हणजे कोल्ड वेगळी रिॲक्शन दाखवतो, हॉट वेगळी रिॲक्शन दाखवतो. कसं काय ते सगळं एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्हाला मी हॉट अजून एक्सप्लेन केलंच नाही. आपल्या सिलेबसमध्ये पण नाही येतो. पण आता क्वेश्चन आलाय तर बघा, तुम्ही अंदाजे ट्राय करून बघा. मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. तर हा ऑप्शन 2 नाही, ऑप्शन 2 कधी आला असतं माहिती का? जर त्यांनी कोल्ड कंडिशन दिली असती तर. सर ऑप्शन 3. चला मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ऑप्शन 3 इज रॉंग. कसं सॉल्व्ह करायचं? हॉट कंडिशन दिलं तर समजून सांगतो. डाय इथिल तर वापरायचंच आहे. इट इज रिप्रेझेंटेड ॲज CH3 CH2O CH2 CH3. जेव्हा हॉट कंडिशन असते ना, तेव्हा HI तुम्हाला एक्सेस वापरायचा असतो. इथे एक्सेस म्हणजे किती वापरायचा असतो? 2 टाइम्स HI तुम्हाला यूज करायचं आहे. हे मी नाही सांगत, हे रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी करतो आपण. ट्वाइस HI आपल्याला यूज करायचं आहे. आता इथून पुढे काय होतं बघा. या केसमध्ये हे जे दोन म्हणजे बघा, लिहिताना मी असं लिहितो HI. हे 2 हायड्रोजन कंबाईन होतात या ऑक्सिजन सोबत. बाय प्रोडक्ट निघतं H2O. त्याच्यानंतर उरलेला प्रत्येक आयोडीन तुम्हाला जोडून द्यायचा या अल्किल सोबत, जेणेकरून तुम्हाला 2 टाइम्स काय मिळणार? CH3 CH2I प्लस बाय प्रोडक्ट काय मिळालं? H2. हा जो कंपाऊंड फॉर्म झालाय ऑप्शन ए. हा तुम्हाला टॉपिक मी दिलेला नव्हता किंवा हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, पण हॉट कंडिशनला नेहमी लक्षात ठेवा, हॉट कंडिशनला HI तुम्हाला 2 टाइम्स वापरायचे, हे विसरू नका अजिबात. आणि कोल्ड कंडिशनला HI फक्त 1 टाइमच वापरायचे, कोल्ड कंडिशन दिली तर. समजलं काय केलं ते? Yes, sir. येस सर. ओके, आता बघूया पुढे काय दिलंय. ऑप्शन 2. ऑप्शन 2 असं तुझं म्हणणं आहे. आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. ओके, आता आन्सर याचा माझ्याकडे पण नाही, आपण त्याला सॉल्व्ह करू. पहिली गोष्ट, याच्याकडे बघितल्यानंतर आपण अल्कोहोलिक केव्स टाकले. एक्स एका सेकंदात डोक्यात आला पाहिजे की एक्स काय असेल? इथिन. इथिन. व्हेरी गुड. एक्स कोण असणार आहे? इथिन. बघा ही रिएक्शन अशी सॉल्व्ह करतात. CH3 CH2Cl. यात आपण टाकतो आहेत अल्कोहोलिक KOH. ही आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. इट इज वन टाइप ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन, ज्यातल्या अल्फा कार्बनचा तुम्हाला काढायचा आहे हॅलोजन आणि बीटा कार्बनचा काढायचा आहे हायड्रोजन. ते निघून गेले. बायप्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नका दाखवू, पण तुम्हाला कंपाऊंड मिळाला CH2 डबल बॉन्ड CH2, म्हणजे आपल्याला एक्स मिळून गेला. या एक्स मध्ये तुम्ही काय टाकताय? क्लोरीन टाकताय इन प्रेझेन्स ऑफ CCl4. जेव्हा तुम्ही क्लोरीन टाकतात तेव्हा तुम्हाला कंपाऊंड असा मिळतो CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथे तुम्हाला जोडलाय क्लोरीन, इथे पण जोडायचा आहे क्लोरीन.
आता मला एक सांगा, हा जो मॉलिक्यूल आहे हा आहे डायहॅलाइड. दिस इज अन डायहॅलाइड. पण हा डायहॅलाइड कुठला आहे? कुठला डायहॅलाइड आहे? विसिनल. विसिनल डायहॅलाइड. दिस इज अन विसिनल डायहॅलाइड. व्हेन टू हॅलोजन atoms आर प्रेझेंट ऑन ऍडजसंट कार्बन ॲटम. शेजारच्या कार्बनवरती जेव्हा दोन हॅलोजन प्रेझेंट असतात तर त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतोय इट्स अ विसिनल डायहॅलाइड. आणि जर हॅलोजन एकाच कार्बनवरती आले तर आपण त्याला काय बोललो असतो? जेमिनल. पण हे ऍडजसंट कार्बनवरती आहे, मग आपण कुठल्या ऑप्शन सोबत जातोय? द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन 2. ओके, नेक्स्ट बघूया. Reaction of ethyl chloride with sodium leads to the major product is. ब्युटेन. It's N-butane. Very simple reaction. कुठली रिएक्शन आहे? रिएक्शनचं नाव सांगा. वर्ड्स रिएक्शन. वर्ड्स रिएक्शन. Ethyl chloride reacts with sodium in presence of dry ether. याच्यासारखी सोपी रिएक्शन नाहीये. Ethyl chloride CH3 CH2Cl. हे सांगायची गरज आहे का की तुम्ही कुठला मॉलिक्यूल किती वेळेस घ्यायचा आहे? नाही, हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं. तुम्हाला इथे सोडियम कितीच लागणार आहे? 2 टाइम्स लागणार. प्लस हा सेम इथिल क्लोराइड 2 टाइम्स लिहायचा असतो. Cl CH2 CH3 इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. याच्यामधून निघून जाणार NaCl. तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार ट्वाइस NaCl. उरलं कोण? लेफ्ट हँड साईडला 2 कार्बन आहे, राईट हँड साईडला 2 कार्बन आहे. जोडून द्या दोघांना. CH3 CH2 अगेन CH2 CH3. हा जो फॉर्म झाला याचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज N-butane. चला, हा लास्ट क्वेश्चन आता सॉल्व्ह करूया. आयडेंटिफाय A and B in the following reaction. सॉरी, A आणि B नंतर दाखवतो. अशी कुठली रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये इथिल क्लोराइडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होतं आणि पुन्हा इथे घेतलंय इथिल क्लोराइड, त्याचं पण कन्व्हर्जन अल्कोहोल. फक्त A आणि B वेगवेगळे असले पाहिजे. चला, ऑप्शन्स देऊन टाकतो पटापट. ऑप्शन्स आर गिवन टू यू. ऑप्शन 1. ऑप्शन 1 असं म्हणणं आहे. ऑप्शन येस 2. सर, ऑप्शन फर्स्ट राईट आहे. ऑप्शन फर्स्टच आहे, करेक्ट. चल, क्वेश्चन सॉल्व्ह कसं केलं बघ. समजा मी इथे घेतला CH3 CH2Cl. याच्यामध्ये सपोज मी हा एक कन्सिडर केला ॲक्वेस KOH. इथे मी लिहितो आहे KOH, की जो KOH कसा आहे? ॲक्वेस. ॲक्वेस KOH टाकल्यावरती काय होतं? Cl इज गोइंग टू सबस्टिट्यूटेड बाय OH. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2OH. अल्कोहोल मिळाला का? हो, अल्कोहोल मिळाला. म्हणजे ऑप्शन ए तर म्हणजे हा तर सध्या करेक्ट आहे. बीचा विचार करू. याच्यामध्ये मी ॲड करतो आहे CH3 CH2Cl प्लस इथे मी यूज करतो आहे AgOH. तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे का हे AgOH आपण कसं मिळवलं होतं? इथे आपण काय यूज करतो? मॉइस्ट Ag2O. आणि या मॉइस्ट Ag2O ची रिएक्शन होते तेव्हा जाऊन प्रोड्यूस होतो AgOH. आता पुढचं काम सोपं आहे. Cl is going to replace by OH. There is a formation of CH3 CH2OH प्लस बाहेर पडतो तुम्हाला काय मिळालं? AgCl. म्हणजे हा पण तुम्हाला काय येतोय? अल्कोहोल. मग बी काय घ्यावं लागेल तुम्हाला? AgOH. सो दॅट्स वाय वी गो द ऑप्शन 1 इज करेक्ट. ऑप्शन 1 इज ॲब्सोल्युटली करेक्ट. समजलं का रे? अरे आहात का तुम्ही? येस सर. हो सर. ठीक आहे. सो टुडे विल स्टॉप हिअर गाईस. टुडे विल स्टॉप हिअर. उद्या आपल्याला पुन्हा असेच MCQ सॉल्व्ह करायचे. उद्या अप्रॉक्सिमेटली विल ट्राय टू सॉल्व्ह 40 or 50 MCQs. उद्या हो तर प्रिपरेशन करून या, रिव्हिजन करून या, टॉपिक बघा येस व्यवस्थित. सर. ओके, चलो टुडे विल स्टॉप हिअर. बाय एव्हरीवन.